सायटोप्लाझ्मिक. आता सायटोप्लाझम isn't it? आता इनहेरिटन्स म्हणतोय आपण. आता हु इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स? सो बेसिकली द जीन हे काय रोल प्ले करतात कशामध्ये? हेरिडिटी मध्ये किंवा इनहेरिटन्स मध्ये. सो कॅन वी से द जीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस इनहेरिटन्स? जीन्स आर रिस्पॉन्सिबल isn't it? आता हे जीन्स आहेत हे आपण बघितलं होतं. कशामध्ये होतं हे जीन्सचं इनहेरिटन्स और जेनेटिक इनहेरिटन्स जे होतं तुमचं ते जीन्समुळे होतं. पण हे जीन्स कुठं असतात? द जीन्स आर लोकेटेड इन ऑन दिस क्रोमोझोम और वी कॅन से ऑन द डीएनए. डीएनए वरती, बरोबर. And basically this particularly chromosome, it is present in the nucleus of the cell. Nucleus of the cell. Yes? But along with this particularly genes which are present in the nucleus. So जे inheritance तुमचं nucleus मधल्या genes मुळे होतं, it is called as a nuclear inheritance. काय म्हणूया आपण? Nuclear genetic inheritance. Nuclear. न्यूक्लियर इनहेरिटन्स. कारण का? ते कशामुळे होतं? द जीन्स विच आर प्रेझेंट इन दिस पर्टिक्युलरली न्यूक्लियस, म्हणून त्याच्यापासून जे काही इनहेरिटन्स होतं इट इज कॉल्ड एज अ न्यूक्लियर. बट अगेन इट इज नथिंग बट इट इज द मेंडेलियन इनहेरिटन्स. ह्याला काय म्हणतो आपण? मेंडेलियन. मेंडेलियन इनहेरिटन्स. वी कॉल्ड इट एज अ मेंडेलियन इनहेरिटन्स. मेंडेलियन. आता मेंडलनं हे म्हटलं होतं, लक्षात ठेवा, जीन्स कुठे असतात? तुमच्या न्यूक्लियस मध्ये असतात. बट द थिंग इज नाउ, सो यू हॅव सर्टन जीन्स विच आर प्रेझेंट आउटसाइड द न्यूक्लियस इन द सायटोप्लाझम. कुठे असतात? सायटोप्लाझम मध्ये. अँड इन दिस सायटोप्लाझम देर आर डिफरंट ऑर्गेनल्स in which you have this particularly genes or the genetic material which is called as mitochondria. Mitochondria and chloroplast. Chloroplast. Yes, it is a chloroplast. Now कधी लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुमचं इनहेरिटन्स होते, काय होते? इनहेरिटन्स होते किंवा जेव्हा जेव्हा फर्टिलायझेशन होतं. So basically the fertilization takes place because of the gametes. You have the gametes, isn't it? So it is a female gamete, you have this particularly male gamete. जेव्हा दोघांचं क्रॉसिंग वगैरे होतं, लक्षात ठेवा, दोघांचं क्रॉसिंग वगैरे होणार आहे, यांच्यामध्ये काय असणार आहे? बेसिकली वी विल से यू हॅव दिस पर्टिक्युलरली गॅमेट्स. हे कशा असणार आहेत? दिस आर द हॅप्लॉइड इन नेचर. हॅप्लॉइड आहेत, लक्षात ठेवा, हॅप्लॉइड आहेत. बट नाउ व्हॉट इज हॅपनिंग हिअर? So whenever there is a fertilization, जेव्हा जेव्हा ह्या दोघांचं फर्टिलायझेशन होतं किंवा हे दोघांचं मेटिंग होणार आहे, ह्या गॅमेट्स जेव्हा मेटिंग होतं, सो यू आर गेटिंग अ डिप्लॉइड एम्ब्रियो किंवा झायगोट म्हणूया आपण. इट इज अ डिप्लॉइड एम्ब्रियो यू आर गेटिंग इट. बरोबर? हा एन आहे, हा एन आहे. म्हणजे बेसिकली नाउ व्हॉट इज हॅपनिंग? द न्यूक्लियस ऑफ मेल इट इज कंबाइनिंग विथ द न्यूक्लियस ऑफ द फिमेल. मग आता आपण असं म्हणायचं का, हा जो काही सायटोप्लाझम आहे, द सायटोप्लाझम इज ऑल्सो कमिंग फ्रॉम मेल अँड द फिमेल? नो, द सायटोप्लाझम इट कम्स ओनली फ्रॉम द फिमेल. सो व्हॉट वी कॅन से, दिस पर्टिक्युलरली सायटोप्लाझम इट इज कमिंग ओनली फ्रॉम दिस पर्टिक्युलरली फिमेल. हे पूर्णपणे कुणापासून येत आहे? इट इज ओनली फ्रॉम द फिमेल. अंडरस्टँडिंग? मग लक्षात ठेवा, आता न्यूक्लियस जो असणार आहे तुमचा, इट विल हॅव द जीन्स फ्रॉम द फादर एज वेल एज फ्रॉम द मदर आणि फादर कडून ते जीन्स येणार आहेत. सो हाफ ऑफ द जीन्स विल बी कमिंग फ्रॉम दिस पर्टिक्युलरली मदर, हाफ विल बी हाफ फ्रॉम द फादर, हाफ फ्रॉम द मदर. पण आता जो काही सायटोप्लाझम आहे तो कुणापासून येतोय? इट इज कमिंग कम्प्लिटली फ्रॉम द मदर. म्हणजे लक्षात घ्या, आता इथं जर काय सायटोप्लाझम मध्ये तुमचे जीन्स असतील, कुणाच्या? मदरच्या. मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट मध्ये जे जीन्स असतील तेच फक्त इनहेरिट होणार आहे तुमच्या दिस पर्टिक्युलरली ऑफस्प्रिंग किंवा F1 मध्ये. So F1 will be having some extra genes which are only inherited from the mother. कुठे असतात हे? मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट मध्ये. कारण का ते सायटोप्लाझम मध्ये असतात आणि ते सायटोप्लाझम इनहेरिट होतं फक्त मदर पासून. म्हणजे आता F1 मध्ये जर काय तुमच्याकडे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतील विच आर ओनली प्रेझेंट इन द मदर, याचा अर्थ काय? बेसिकली दे आर बीन इनहेरिटेड फ्रॉम द मदर बट दे आर ऑल्सो प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. मोर ऑर लेस सायटोप्लाझम. प्रत्येक वेळेला आपण म्हणू शकत नाही, बट बेसिकली दे आर प्रेझेंट इन द मदर.
अंडरस्टँडिंग. सो दॅट इज अ सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स. काय म्हणतो आपण? सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स. आता जर समजा दिस पर्टिक्युलरली सायटोप्लाझम हॅव्स मायटोकॉन्ड्रिया as well as it has chloroplast. काय? क्लोरोप्लास्ट पण आहे. आता this chloroplast is responsible for color of the leaves, color of leaf, and this mitochondria is responsible for male sterility, male sterility. आता लक्षात घ्या, हा जो कलर असणार आहे, से फॉर एक्झाम्पल इट मे बी द येलो कलर, येलो कलर, आणि फादरचा जो काय कलर असणार लीफचा कलर, इट मे बी युअर रेड कलर, रेड कलर. बट नाउ द प्रॉब्लेम इज this particularly genes are been inherited from the mother. म्हणजे बेसिकली हा आता F1 चा जे काही लीफचा कलर असणार आहे तो कसा असणार आहे? इट विल बी द येलो. का? कारण का दिस जीन्स आर बीन ब्रॉट फ्रॉम दिस रिजन, फ्रॉम दिस पर्टिक्युलरली मदर. जर काय मेल स्टर्लिटी जर असेल सायटोप्लाझम मध्ये, जीन्स जर मेल स्टर्लिटी असेल आणि तिकडून जर काय हे जीन्स येत असतील तर F1 विल बी मेल स्टराईल अगेन. F1 काय असणार आहे? मेल स्टराईल असणार आहे. So basically it is due to the genes which are present in the cytoplasm. That is called as a cytoplasmic inheritance. Understood the concept? Yes. Yes. So this particular cytoplasmic inheritance was first reported by Corens. कुणी? कोरेन्स ने आयडेंटिफाय केला होता. कोरेन्स in 4 o'clock plant. It's the Mirabilis jalpa. It's the plant in which you can find this particularly cytoplasmic inheritance. हे पहिल्यांदा कोरेन्स ने आयडेंटिफाय केलं होतं 4 o'clock प्लांट मध्ये, 4 o'clock प्लांट मध्ये. ठीक आहे. So you can write this introduction. Now what are the features? Features of cytoplasmic inheritance. So the first feature, it is reciprocal difference. रेसिप्रोकल डिफरन्स. आता रेसिप्रोकल डिफरन्स म्हणजे पहिल्यांदा ह्याच्या अगोदर रेसिप्रोकल क्रॉस काय असतो हे समजून घ्या. रेसिप्रोकल क्रॉस. नाउ से फॉर एक्झाम्पल you have this red color and you have this white color. ठीक है. You take the red color as the female plant, white color as the male plant, and when you are crossing it you are getting this particularly capital R and small r, capital R and small r, which is again the red color. It is a red color. ठीक आहे. का? कारण का हे जे काही कॅपिटल आर आणि स्मॉल आर आहेत हे जीन्स असतात तुमच्या न्यूक्लियस मध्ये. So basically you are getting the capital R and small r. It is called as this particularly, you are getting this particularly red color plant. But now reciprocal cross means what? You are changing the sexes of this particularly parent. म्हणजे basically काय करताय तुम्ही आता? Now you are taking this white color as the female. काय करताय? White color काय करताय? You are taking as a female. It is crossed with red color father or the male. आता याच्यापासून पण जे काय मिळणार आहे तुम्हाला, इट विल बी कम्प्लिटली कॅपिटल आर स्मॉल आर, इट इज द रेड इन कलर. म्हणजे एनी हाऊ रेसिप्रोकल डिफरन्स तुम्हाला काय बघायला मिळत नाही. म्हणजे नॉर्मल क्रॉस जरी केला त्याच्यात पण रेड मिळते, आणि जर का तुम्ही रेसिप्रोकल क्रॉस जरी केला तरी सुद्धा तुम्हाला रेड मिळते. लक्षात घ्या. पण सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स मध्ये तुम्हाला रेसिप्रोकल क्रॉस डिफरंट मिळणार आहे. काय मिळणार आहे? डिफरंट मिळणार आहे. नाउ सी हाऊ. Now say for example the red color is the female, it is crossed with white color male,
So you are getting the capital R, small r. You are getting the red. Yes, you are getting the red. But now you are changing the sex. So small r is crossed with capital R, capital R. So what you should get it? You should get capital R, small r. It should be red, but you are getting this particularly white. काय मिळतं तुम्हाला? Whiteच मिळते. Why the white you are getting it? Because this particularly colorचे genes असतात. The color genes they are located in the cytoplasm of the mother. कशामध्ये? Cytoplasm of the mother. आता इथं बघा cytoplasm mother कडून आलेला आहे. So whether it is dominant, it doesn't matter. The cytoplasm is coming from the mother. So basically you are getting the red here, but here you are changing the sexes. आता मदरला तुम्ही काय घेतला? रेसेसिव्ह. मदरला तुम्ही व्हाईट घेतला आणि फादरला काय घेतलंय तुम्ही? You are taking the red color. But now the thing is, the genes which are responsible for the red color, they are located in the cytoplasm, or the white color, they are located in the cytoplasm. Cytoplasm कुठून यायला लागलाय? It is coming from this particularly mother. म्हणजे आता ह्याच्यामध्ये जीन्स जे असणार आहेत, they will be responsible for this color of this particularly flower. So it is white color. का? कारण का? It is determined. The white color has been determined by the genes which are present in the cytoplasm. Getting? म्हणून याला reciprocal cross डिफरन्स और रेसिप्रोकल डिफरन्स का म्हणतात? कारण हे म्हणजे तुम्ही नॉर्मल क्रॉस केला तुम्हाला एक मिळणार आहे, पण याचा रेसिप्रोकल क्रॉस घेतला तर तुम्हाला दुसरं मिळणार आहे. लक्षात ठेवा. गेटिंग? पण मेंडेलियन इनहेरिटन्स मध्ये असं कुठेही बघायला मिळत नाही. मेंडेलियन इनहेरिटन्स मध्ये तुम्ही रेसिप्रोकल क्रॉस जरी घेतला तरी सुद्धा तुम्हाला सेमच काय मिळणार आहे? प्रोडक्ट मिळणार आहे. अंडरस्टूड दिस? रेसिप्रोकल क्रॉस समजला असेल तर ठीक, नसेल तर मेसेज करा. आय विल एक्सप्लेन अगेन. Yes, next is maternal effect. Maternal effect. मॅटर्नल इफेक्ट मदरचा इफेक्ट असतो. लक्षात ठेवायचं. कुणाचा इफेक्ट असणार? मदरचा. कारण का? तुमच्या F1 मध्ये इनहेरिटन्स जे काय व्हायला लागलंय सायटोप्लाझमचं, कुणाचं व्हायला लागलंय? इट इज ऑफ द पर्टिक्युलरली वी कॅन से मदरचं होणार आहे. इजंट इट? म्हणून इथं जे काय तुमचा इफेक्ट असणार आहे F1 मध्ये, इट इज द मॅटर्नल म्हणजे मदरचा इफेक्ट असणार. सो इट इज कॉल्ड एज अ मॅटर्नल इफेक्ट वी कॅन से. येस. देन इट इज द मॅपॅबिलिटी. मॅपॅबिलिटीचा अर्थ काय? मॅपिंग ऑफ द जीन्स. मॅपिंग ऑफ द जीन्स म्हणजे कोणता जीन कुठं लोकेटेड आहे तुमच्या क्रोमोझोम वरती. आता आपण लास्ट टाइमला बघितलं होतं की तुमचं म्युटेशन बघितलं असेल किंवा तुमचं आपण बेसिकली वी कॅन से क्रोमोझोमल ॲब्रेशन बघितलं असेल, म्हणजे जे काही स्ट्रक्चरल चेंजेस असतात. समीक्षा, सायटोप्लाझम मध्ये जो काय होता आता हा कॅपिटल आर आहे. लक्षात ठेवा. हा कॅपिटल आर आहे. हा फिमेलच आहे. लक्षात घ्या. फिमेलच आहे. आता मेंडेलियन इनहेरिटन्स काय म्हणते की डॉमिनंट जीन विल बी एक्सप्रेसिंग इन द F1. डॉमिनंट. ठीक आहे. डॉमिनंट. हा रेड काय आहे? डॉमिनंट आहे. लक्षात ठेवा. रेड आहे डॉमिनंट आणि हा आहे तुमचा व्हाईट इज रेसेसिव्ह. व्हाईट रेसेसिव्ह झाला तुमचा. बरोबर. म्हणजे F1 मध्ये काय येणार आहे तुमचा? कॅपिटल आर, स्मॉल आर. म्हणजे न्यूक्लिअर मध्ये आहे की सायटोप्लाझम मध्ये, इट डझंट मॅटर नाव. मॅटर नाही करत. कारण का? कारण का इथं डॉमिनंट आहे. फक्त समजून घ्या. फक्त इथं डॉमिनंट आहे. काय आहे? आर डॉमिनंट आहे इथं. इट इज आर डॉमिनंट. सो बेसिकली इथं काय व्हायला पाहिजे? तुमचं रेडच येणार आहे. इट विल बी द रेड ओनली. ठीक आहे. पण आता बेसिकली तुम्ही मदरला काय घ्यायला लागलाय? इथं तुमचा सायटोप्लाझम जरी बघितला इथं कशाचा? ह्याचा मदरचा. पण या मदरच्या सायटोप्लाझम मध्ये काय आहे? रेड कलरचे जीन्स आहेत. इट इज कमिंग हिअर. पण जर काय स्मॉल आर आहे तर ह्याचा अर्थ काय असणार आहे? इथं तुमचं काय असणार आहे? हा व्हाईट असणार आहे. स्मॉल आर. बट इट इज द मेल कडून सायटोप्लाझम येणार आहे का? तुमचा नाही येणार आहे. कुठून येणार आहे? फक्त तुमच्या मदर कडून येणार. लक्षात ठेवा. इट इज कमिंग ओनली फ्रॉम द मदर. म्हणजे हा कॅपिटल आरच येणार आहे इकडं. पण जर काय तुम्ही रेसिप्रोकल केला म्हणजे व्हाईटला जर काय ऍज अ फिमेल म्हणून कन्सिडर केला म्हणजे व्हाईट कलर्ड प्लांट विल बी युज्ड ऍज अ मदर
आणि रेड कलर विल बी युज्ड ॲज अ फादर. फादर म्हणजे जे काही जीन्स आहेत. नाव सी, जस्ट एक्सप्लेन, ट्राय टू अंडरस्टँड परत एकदा. हे न्यूक्लियस आहेत. आता जे काय तुमचे, आता हे समजायला तुम्हाला सोप्या भाषेत समजायला मी सांगायला लागलो, एक्सप्लेन करायला लागलोय, समजून घ्या काय असतं याच्यामध्ये. आता हे न्यूक्लियस आहेत, पण ऍक्च्युली ह्याचे जीन्स कुठे आहेत? दे आर लोकेटेड इन सायटोप्लाझम. म्हणजे आपण म्हणूया का कॅपिटल आर इथं आहे आणि इथं स्मॉल आर आहे. ठीक आहे. मग आता जेव्हा तुमचं ह्याचं क्रॉस होणार आहे तेव्हा बेसिकली काय मिळणार आहे तुम्हाला? कॅपिटल आर स्मॉल आर, युल बी गेटिंग इट. कारण का तुमचा हा जो आहे सायटोप्लाझम, इट इज कमिंग फ्रॉम दिस. पण आता रेसिप्रोकल क्रॉस करताय, इथं काय आहे तुमचा? इथं तुमचा स्मॉल आर, इथं आहे कॅपिटल आर. बट द सायटोप्लाझम इज कमिंग फ्रॉम दिस मदर. म्हणून हा तुम्हाला हे जरी मिळालं तरी जीन्स कुठले बेसिकली डिटरमाइन करतायत तुमच्या कलरला? इट इज द जीन्स विच आर प्रेझेंट इन दिस पर्टिक्युलरली सायटोप्लाझम. दे आर कमिंग फ्रॉम दिस. फादर कडून येत नाहीये, फादर कडून सायटोप्लाझम येतच नाहीये. सो न्यूक्लियस मधले जे काही जीन्स आहेत ते डिटरमाइनच करत नाही तुमचा कलर. Who is determining? It is the mother's genes are been determining here. Getting the point? So इथं सेकंड क्रॉसला का विजिबल होत आहे? कारण का मदरचे जीन्स, आता फर्स्ट क्रॉस मध्ये पण मदरच जे काही इफेक्ट आहे तोच तुम्हाला दिसायला लागलाय, सेकंड मध्ये पण मदरचाच दिसायला लागलाय. फिमेलचाच दोन्ही टाईप मध्ये काय दिसतोय तुम्हाला? फिमेलचाच कॅरेक्टरिस्टिक्स विजिबल दिसायला लागल्यात. सो मॅपॅबिलिटीचा अर्थ काय? आपण क्रोमोझोमला ॲब्रेशन बघितलं, स्ट्रक्चरल ॲब्रेशन ऑफ द क्रोमोझोम. त्यामध्ये आपण काय बघितलं होतं? ॲब्रेशन मुळे काय समजतं आपल्याला? जीनचं लोकेशन समजतं. सो यू कॅन मॅप दोज जीन्स इझिली. मॅपिंग ऑफ जीन्स इज इझी. कशाचं? जीन्स इझिली करू शकता. कुठला जीन कुठल्या लोकेशनला आहे हे तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगू शकता. पण ते जीन्स कुठं पाहिजेत? न्यूक्लिअर जीन्स. दे शुड बी न्यूक्लिअर जीन्स. म्हणजे न्यूक्लियस मध्ये असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगू शकता. कारण का क्रोमोझोम कॅन बी स्टडीड प्रॉपरली. इजंट इट? पण आता हे जे काही जीन्स आहेत तुमचे, कुठले जे काय मायटोकॉन्ड्रिया आणि तुमच्या क्लोरोप्लास्ट मध्ये आहेत, त्याच्यामध्ये जो काही डीएनए आहे त्याच्यावरती जे काही जीन्स आहेत त्यांचं आपण मॅपिंग करू शकत नाही. वाय? बिकॉज यू कॅनॉट स्टडी देम ऍज अ क्रोमोझोम. क्रोमोझोमला स्टडी करतो, लक्षात ठेवा. डीएनएचं स्ट्रक्चर जे आहे बेसिकली, बट क्रोमोझोम इज बीन स्टडीड. क्रोमोझोम डीएनएचं स्ट्रक्चर वेगळं झालं, लक्षात ठेवा. पण इथं स्टडी कशाला करतोय आपण? क्रोमोझोमला स्टडी करतोय. सो क्रोमोझोमला स्टडी करत असल्यामुळे तुम्हाला लोकेशन कळतं जीनचं. बट इथं आता जे काही तुमचं मायटोकॉन्ड्रिया आहे आणि जे काही क्लोरोप्लास्ट आहे ह्याचा डीएनए आपल्याला स्टडी करता येत नाही. सो बेसिकली बिकॉज ऑफ दॅट यू कॅनॉट मॅप, म्हणजे मॅपिंग करता येत नाही, स्टडी करता येत नाही. याचा अर्थ काय? बेसिकली इट इज नॉट दॅट की स्टडी करता येत नाही, बट बेसिकली तो जीन त्या पर्टिक्युलरली डीएनए वरती कुठं लोकेटेड आहे हे सांगता येणार नाही तुम्हाला. सो पर्टिक्युलरली हा जर काय तुमचा डीएनए असेल तर ह्या डीएनए वरती, डीएनएच्या कोणत्या सेगमेंट वरती तुमचं ते लोकेशन आहे कशाचं? जीनचं. यू वोंट बी एबल टू अंडरस्टँड दॅट. सांगू शकत नाही. So because of that it is said that the mappability is very difficult. So mappability is difficult. Next is non-Mendelian segregation. Non-Mendelian segregation. Non-Mendelian segregation. तर नॉन मेंडेलियन सेग्रिगेशनचा अर्थ काय? परत लक्षात ठेवा. सो मेंडेलियन सेग्रिगेशन, मेंडलनं काय सांगितलं होता? लॉ ऑफ सेग्रिगेशन हे दिलं होतं. लॉ ऑफ सेग्रिगेशन मध्ये काय दिलं होतं? जे काही तुमचे गॅमेट्स असतील किंवा अलिल्स असतील, दे आर सेग्रिगेटेड इंटू डिफरंट गॅमेट्स. बरोबर आहे? गॅमेट्स मध्ये. कारण का हे मिओसिस मध्ये होणार आहे, लक्षात ठेवा. आणि बेसिकली त्याच्यामुळे काय होते? जे काही तुमचे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत ते सेपरेट होत आहेत आणि त्याच्यामुळे जे काही जीन्स असतात तुमचे ते वेगळे होतात. ऑर द अलिल्स आर बीन सेपरेटेड. अलिल्स सेपरेट होत आहेत. पण आता जे काही तुमचं सायटोप्लाझम मध्ये असणार आहे, जो काही डीएनए असणार आहे, जीन असणार आहे, तो कसं सेपरेट होणार?
तो सेपरेट होऊ शकणार आहे का? नाही होणार आहे, लक्षात ठेवा. कारण का सायटोप्लाझमचं असं सेपरेशन होत नाही. सायटोप्लाझमचं काय होणार नाही, सेपरेशन होणार नाही. सेपरेशन कशाचं होणार आहे? जे काय तुमचा हा न्यूक्लियस मध्ये जे काय तुमचे हे क्रोमोझोम्स आहेत, होमोलॉगस क्रोमोझोम्स, यांचं सेपरेशन होऊन तुम्हाला 2 सेल बघायला मिळतात. त्याच्यावर 2 सेल होतील, 2चे 4 होतील परत. पण नाउ द प्रॉब्लेम इज की जो सायटोप्लाझम आहे तो डिवाइड झाला इक्वली. म्हणजे याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट, वेगवेगळे क्लोरोप्लास्ट असतील, ते डिवाइड होणार आहेत. मग आता मेंडेलियन सेग्रिगेशन होते का इथं, की डॉमिनंट इकडे जातील, रेसिस इकडे जातील? नाही होणार आहे. गेटिंग द पॉइंट. बट मेंडेलनं काय म्हटलं होता, जे काही तुमचे अलील्स आहेत, इट विल गेट सेपरेटेड. कॅपिटल आर, स्मॉल आर, दीज आर द गॅमेट्स विच हॅव 2 डिफरंट अलील्स. तर हे ह्याच्यामुळे होणार आहे. कशामुळे? मिओसिस मध्ये जे काही सेपरेशन होतं होमोलॉगस क्रोमोझोमचं, त्याच्यामुळे. पण इथं होत नाही. कशामुळे? सायटोप्लाझम इनहेरिटन्स. गेटिंग? So it is non-Mendelian segregation. Non-Mendelian segregation. Yes, somatic segregation. Somatic segregation. सोमॅटिक सेग्रिगेशन म्हणजे सोमॅटिक सेलचं जेव्हा डिव्हिजन होतं तेव्हा सेग्रिगेशन व्हायला मिळणार, तेव्हा सेग्रिगेशन होणार, लक्षात ठेवा. When the somatic cells are being separated. न्यूक्लिअर जीन्सला होत नाही, लक्षात ठेवा. कारण न्यूक्लिअरचं न्यूक्लियस जो असणार आहे बेसिकली तो हाय असा असणार आहे कशामध्ये? तुमच्या मायटोसिस मध्ये. सो सोमॅटिक सेग्रिगेशन कुठे बघायला मिळणार आहे तुम्हाला? मायटोसिस मध्ये. मायटोसिस. आणि हे सोमॅटिक सेग्रिगेशन यू कॅनॉट फाइंड इन द न्यूक्लिअर जीन्स. न्यूक्लिअर जीन्स मध्ये हे सोमॅटिक सेग्रिगेशन होत नाही. सोमॅटिक सेग्रिगेशन कुठे होणार आहे? इट टेक्स प्लेस ओनली फॉर द सायटोप्लाझमिक जीन्स. सायटोप्लाझमिक जीन्सला, only in the cytoplasm. So it is the somatic segregation. Next, infection like transmission. Infection like transmission. ठीक आहे. आता जे काही सायटोप्लाझमिक ट्रेट्स असतात किंवा कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते कशा असतात? कुठल्या तरी इन्फेक्शनला लिंक असतात, लक्षात ठेवा. कुठल्या तरी इन्फेक्शनला लिंक असतात. सो बेसिकली वी कॅन से हे इनहेरिटन्स असतं. कशाचं? तुमच्या सायटोप्लाझमिक ट्रेट्सचं. दे विल बी रिस्पॉन्सिबल फॉर समथिंग कॉल्ड एज इन्फेक्शन्स. इन्फेक्शन लाईक ट्रान्समिशन. जसं इन्फेक्शन ट्रान्समिट होते तुमच्या शरीरामध्ये, त्याच पद्धतीमध्ये काय होणार आहे? तुमचं हे ट्रान्समिशन होणार आहे सायटोप्लाझमिक इनहेरिटन्सचं. ठीक आहे. मग ते असोसिएटेड कशा बरोबर असणार आहेत? तुमच्या व्हायरस बरोबर किंवा पॅरासाइट बरोबर किंवा सिम्बॉइड्स बरोबर, यांच्याबरोबर असोसिएशन असतं, लक्षात ठेवा त्यांचं. सो इट इज इन्फेक्शन लाईक ट्रान्समिशन. इन्फेक्शन लाईक ट्रान्समिशन. ठीक आहे. And the last, it is governed by plasma genes. Governed by plasma genes. Plasma genes, they are nothing but characteristics. रेसिप्रोकल डिफरन्स मेंडेलियन बघायला मिळतो का? नाही. इथं बघायला मिळतो. मॅटर्नल इफेक्ट तिकडे बघायला मिळत नाही, इथं बघायला मिळतो. मॅपेबिलिटी इकडे डिफिकल्ट आहे, तिकडे करू शकतो. मेंडेलियन सेग्रिगेशन आहे, तिकडे मेंडेलियन सेग्रिगेशन आहे. सोमॅटिक सेग्रिगेशन इकडे होतं, तिकडे होत नाही. येस, गवर्न बाय प्लाझ्मा जीन, तिकडे गवर्न बाय न्यूक्लिअर जीन्स. येत नाही. परत एकदा चेक करा. व्हॉइस ब्रेक होतोय. येस, आता बघा. आता येतोय.
गवर्न बाय प्लाझ्मा जीन. प्लाझ्मा जीन, प्लाझ्मा म्हणजे एक्स्ट्रा न्यूक्लिअर, न्यूक्लिअरच्या बाहेर जे काही जीन्स असतात त्यांना म्हणतो आपण प्लाझ्मा जीन. म्हणजे सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्सचे कॅरेक्टरिस्टिक्स कोण गव्हर्न करतायत? दे आर द प्लाझ्मा जीन्स. दे आर द प्लाझ्मा जीन्स. ठीक आहे. प्लाझ्मा जीन म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेरचे जीन्स जे तुमच्या सायटोप्लाझम मध्ये असतात, मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट मध्ये. डन. डिफरन्सेस याच्यावरून लिहा. ठीक आहे. परत एकदा रिपीट करतो. रेसिप्रोकल डिफरन्स, तिकडं रेसिप्रोकल डिफरन्स बघायला मिळत नाही. इथं मॅटर्नल इफेक्ट आहे, तिकडे मॅटर्नल इफेक्ट नाही आहे. येस. तिकडचे जीन्स आपण मॅप करू शकत नाही. मेंडेलियन इनहेरिटन्स मध्ये मॅपिंग करू शकतो जीन्सचा. इकडे नॉन मेंडेलियन सेग्रिगेशन आहे, तिकडे मेंडेलियन आहे. इकडे सोमॅटिक सेग्रिगेशन आहे, तिकडे होत नाही. आणि गव्हर्न बाय प्लाझ्मा जीन्स, तिकडे गव्हर्न बाय न्यूक्लिअर जीन्स. ठीक आहे. नाउ क्लासेस.